नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. फ्रेंड्स, सध्या सुरू आहे आपली एक्सेलमधील बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि यामध्ये आपण ऑलरेडी भरपूर फॉर्म्युले पाहिलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे जाऊन ते फॉर्म्युले नक्की पहा. आता या लेसनमध्ये आपण टेक्स्ट रिलेटेड फॉर्म्युले पाहणार आहोत. तर तो फॉर्म्युला आहे आपला कॉन्कॅटनेट. आता कॉन्कॅटनेटचा यूज काय होतं फ्रेंड्स, जर तुमच्याकडे टेक्स्ट रिलेटेड 2 कॉलम असतील आणि ते जर आपल्याला जॉईन करायचे असतील तर तिथे आपल्याला कॉन्कॅटनेट हे फंक्शन यूज करावं लागतं. त्याचबरोबर या फंक्शनचा व्हीलुकअपमध्ये कसा यूज करायचा ते सुद्धा आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. या सर्व गोष्टी फ्रेंड प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतील, पण त्या अगोदर तुम्ही सुद्धा या गोष्टींची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना. सो प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. तसंच फ्रेंड, माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग प्रॅक्टिकली हा फॉर्म्युला पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे. फ्रेंड्स, आपण पाहत आहोत टेक्स्ट रिलेटेड फंक्शन. आता ह्या कॉन्कॅटनेटचा यूज काय होतो पहा. त्यासाठी अगोदर आपण डेटा घेतलेला आहे, ते सिरियल नंबर आहे, स्टुडंट नेम आहे, डिपार्टमेंट आहे आणि मार्क्स आहेत. स्टुडंट नेममध्ये पहा साहिल आणि पल्लवी हे स्टुडंटचे नाव आहेत आपल्या, पण हे स्टुडंट सेम नाहीत फ्रेंड्स. साहिल नावाचा स्टुडंट हा कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये पण आहे, सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये पण आहे आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आहे. तसंच पल्लवी नावाची स्टुडंट पण मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आहे, सिव्हिलमध्ये आहे आणि कम्प्युटरमध्ये आहे. तर आपल्याला काय रिझल्ट पाहिजे, ज्यावेळेस आपण इथं स्टुडंटचं नेम सिलेक्ट करू, समजा आपण पल्लवी चेक केलं तर पल्लवी जी कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये आहे तिला किती मार्क्स आहेत हा रिझल्ट आपल्या इथे आला पाहिजे. पहा, पल्लवी आणि कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये आहे तिला किती मार्क्स आहेत, 51. सर्व पल्लवी आणि सर्व साहिल वेगवेगळे आहेत, कारण सेम नावाची मुलं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असू शकतात आणि त्यावेळेस आपला हा रिझल्ट इथे प्रॉपर आला पाहिजे. फ्रेंड्स, आपण इथे डायरेक्ट व्हीलुकअप यूज करू शकत नाही, कारण इथे तुम्हाला लुकअप व्हॅल्यू रिपीटेड दिसतील आणि डिपार्टमेंट पण रिपीटेड दिसतील. सो आपल्याला इथे व्हीलुकअप तर यूज करायचे, पण त्यासाठी कोणतं फंक्शन इथे यूज करावं लागतं ते आता आपण पाहणार आहोत. पहा, डिपार्टमेंट जरी आपण चेंज केलं, समजा कम्प्युटरच्या ऐवजी तर सिव्हिल घेतलं, तर पल्लवी आणि सिव्हिल किती आहे, 48 इथे रिझल्ट आलेला आहे. फक्त पल्लवीच नाही, तुम्ही इथे चेंज करू शकता. समजा साहिल घेतला, आता इथे आपण एक्झाम्पल म्हणून दोनच नाव घेतले स्टुडंट नेममध्ये. ज्यावेळेस भरपूर सर्व डेटा असतो आणि त्यावेळेस जर तुम्हाला असं कोणी जर क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. साहिल मेकॅनिकल इथे 54 मार्क्स आलेले आहेत. आणि यासाठी फ्रेंड जी ड्रॉपडाऊन लिस्ट असते ती अगोदरच क्रिएट करून ठेवलेली आहे, जेणेकरून तुमचा इथे टाईम सेव्ह होईल. ती कशी करायची हे तुम्हाला माहीतच असेल. तर असा आपल्याला इथे रिझल्ट आणायचा आहे. अगोदर आपण हे डिलीट करूया आणि आता पाहूया. तर पहा फ्रेंड्स, कॉन्कॅटनेट काय करतो. आता तुम्हाला काय वाटत असेल की फक्त एवढाच डेटा आहे का? फ्रेंड्स, एवढाच डेटा नाही. आपण काय केलं, इथे एक कॉलम आपण हाईड केला आहे. पहा, इथे सी नंतर तुम्हाला डायरेक्ट ई दिसेल, इथे डी नंबरचा कॉलम नाही, तर तो आपण अनहाईड करूया. सिलेक्ट करायची कॉलम आणि त्यानंतर इथे जाऊन अनहाईड. हे पहा, अनहाईड केल्यानंतर इथे रिझल्ट दिसेल, इथे जॉईन म्हणून आपण एक कॉलम घेतलेला होता आणि हा जॉईन कॉलम कशासाठी केलेला आहे, कारण ही एक आपली युनिक लुकअप व्हॅल्यू क्रिएट झालेली आहे. फ्रेंड्स, व्हीलुकअप जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर त्यासाठी आपण 15 एक्झाम्पलचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हीलुकअपचे एक्झाम्पल घेतलेले आहे. तो व्हिडिओ नक्की पहा फ्रेंड्स, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता हा कॉलम आपण कशासाठी घेतला फ्रेंड्स, आपले लुकअप व्हॅल्यू ह्या युनिक झाल्या पाहिजे यासाठी आपण हा कॉलम घेतलेला आहे. आणि हा कॉलम कसा क्रिएट करायचं ते आपण पाहूया. आपण हे डिलीट करूया आणि आता इथे यूज करणार आहोत आपण कॉन्कॅटनेट. = कॉन्कॅटनेट. टॅब बटन प्रेस करा. टेक्स्ट 1 टेक्स्ट 2, तर आपली ही टेक्स्ट आहे फर्स्ट, म्हणजे स्टुडंट नेमचं टेक्स्ट, नंतर कॉमा देऊया आणि टेक्स्ट 2 आहे आपलं डिपार्टमेंट. एंटर करूया. ज्यावेळेस फ्रेंड साहिल कम्प्युटर किंवा साहिल सिव्हिल किंवा साहिल मेकॅनिकल हे जर क्रिएट होतं तर त्यावेळेस ते युनिक स्टुडंट बनतात, कारण साहिल हा कम्प्युटरचा वेगळा आहे, सिव्हिलमधला साहिल वेगळा आहे आणि साहिल मेकॅनिकलचा वेगळा आहे. म्हणजे हे वेगवेगळे स्टुडंट आहेत आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत.
आता ही झालं, आपण जॉईन करूया. जॉईन करण्यासाठी आपण इथे कॉन्कॅटनेट हे फंक्शन यूज केलं आणि इथे सर्व आपण हे टेक्स्ट जॉईन केलेले आहेत. स्टुडंट नेम आणि डिपार्टमेंट आपण जॉईन करून ह्या कॉलममध्ये तो रिझल्ट आणलेला आहे. आता ते आपल्याला इथे यूज करायचे. आता इथे जर आपण डायरेक्ट समजा कॉन्कॅटनेट हे यूज केलं, टॅब बटन प्रेस करा. टेक्स्ट 1 हा आहे आपला, कॉमा टेक्स्ट 2 हा आहे आपला. ओके, तर इथे पल्लवी आणि मेकॅनिकल असा रिझल्ट आलेला आहे. पण आता पल्लवी मेकॅनिकलला किती मार्क्स आहेत तो रिझल्ट आपला ह्या सेलमध्ये आला पाहिजे ना. इथे पहा पल्लवी आणि मेकॅनिकल, तर किती मार्क्स आहेत आपल्याला 62. तर 62 हा रिझल्ट आपल्या इथे आला पाहिजे. म्हणजे ही झाली आपली लुकअप व्हॅल्यू. काय झाली फ्रेंड्स आपली ही लुकअप व्हॅल्यू. तर ही लुकअप व्हॅल्यू आपल्याला व्ही लुकअपमध्ये यूज करता आली पाहिजे. तर त्यासाठी काय यूज करायचं, व्ही लुकअप इज इक्वल टू व्ही लुकअप टॅब आणि लुकअप व्हॅल्यू. आता लुकअप व्हॅल्यूमध्ये डायरेक्ट तर आपण सेपरेट लुकअप व्हॅल्यू घेऊ शकत नाही. मग ह्या लुकअप व्हॅल्यूमध्ये आपल्याला यूज करायचे कॉन्कॅटनेट टॅब आणि ते टेक्स्ट 1 कॉमा टेक्स्ट 2 घेतलं, ब्रॅकेट कंप्लीट, त्यानंतर कॉमा. ही झाली लुकअप व्हॅल्यू फ्रेंड्स. ही काय झाली लुकअप व्हॅल्यू. टेबल ॲरे. आता टेबल ॲरे कोणता सिलेक्ट करायचा, एवढा सिलेक्ट करायचा टेबल ॲरे. पूर्ण टेबल ॲरे सिलेक्ट करायची गरज नाही. लुकअप व्हॅल्यू इथे आहे आणि रिझल्ट पण इथेच आहे. त्यानंतर देऊया कॉमा. कॉमा नंतर कॉलम इंडेक्स नंबर. आता कॉलम इंडेक्स नंबर ह्या टेबल ॲरेनुसार कॉलम इंडेक्स नंबर किती यायला पाहिजे आपला 2. हा झाला फर्स्ट नंबरचा कॉलम, हा झाला आपला सेकंड नंबरचा कॉलम. तर कॉलम इंडेक्स नंबर आपण टाईप केला 2, त्यानंतर कॉमा. आता एक्झॅक्ट मॅचसाठी आपण घेतो 0. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील फ्रेंड, नसेल माहिती तर आपला व्ही लुकअपचा व्हिडिओ अवश्य पहा आणि करूया एंटर. आणि एंटर केल्यानंतर पहा रिझल्ट आपला प्रॉपर इथे रिझल्ट आलेला आहे. तुम्ही डिपार्टमेंट चेंज करून पहा, रिझल्ट आपला येणार आहे. इथे कम्प्युटर काला पल्लवी कम्प्युटर कुठे आहे, लास्टला 51 असतील. फक्त पल्लवीच नाही तर स्टुडंट चेंज करून पहा. स्टुडंट नेम साहिल कम्प्युटर इथे पहा फर्स्टलाच आहे. 58 मार्क्स आलेले आहेत. म्हणजे व्ही लुकअप विथ कॉन्कॅटनेट आपण कसं यूज केलं हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि याचा यूज तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये आपण कॉन्कॅटनेट ह्या फंक्शनचा यूज पाहिला, त्याचबरोबर कॉन्कॅटनेट व्ही लुकअपमध्ये कसं यूज करायचं हे सुद्धा पाहिलं. फ्रेंड्स, टेक्स्ट रिलेटेड फॉर्म्युले आपण अगदी ते डिटेलमध्ये घेतले आहेत आणि याचा तुम्हाला नक्कीच यूज होणार आहे. पण कधी, ज्यावेळी तुम्ही याची प्रॅक्टिस करा त्याच वेळी. तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.